नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 10 मार्च रोजी होणारा पेपर पाहणार आहोत। हा पेपर 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, खालील प्रश्न सोडवा 5 गुणांसाठी आहे। यामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत। 1 गुणांसाठी 5ही उपप्रश्न सोडवायचे आहेत। व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित प्रश्नांचं वाचन करा। त्यानंतर ब प्रश्न आहे। दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा। 5 मार्कांसाठी कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य टिंबटिंब 4 पर्याय दिलेले आहेत, त्यामधून योग्य उत्तर लिहायचं आहे। 2 पितळी भांड्यावर क्षरणामुळे हिरवट थर जमा होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणती क्रिया कराल। 3 खाली दिलेल्या कार्बनी संयुगांच्या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखा। 4 बर्फात टिंबटिंब मिसळून बर्फाचे तापमान 0°C पेक्षा कमी करता येते। प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्न सोडवा। कोणतेही 5 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यामध्ये 7 किंवा 6 उपप्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 5 कोणतेही उपप्रश्न सोडवायचे आहेत। 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे। व्यवस्थित प्रश्न पहा। पहिल्या प्रश्नात अभिक्रियेचा प्रकार आणि अभिक्रियेची व्याख्या लिहायची आहे। त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहायचं आहे आणि बी या अक्षराने दर्शवलेले मूलद्रव्याचा खंड ओळखून कितव्या आवर्तनात आहे ते लिहायचं आहे। चौथा प्रश्न IUPAC नेम लिहायचा आहे। 5वा विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग का करतात ते लिहायचं आहे। त्यानंतर 6वं उदाहरण, महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहेत। त्यांची वस्तुमाने 75 किलोग्रॅम व 80 किलोग्रॅम आहेत। त्यांच्यातील गुरुत्वीय बल किती आहे। खाली दिलेल्या आकृतीतील प्रक्रिया ओळखून थोडक्यात स्पष्ट करा। या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना दिलेल्या आकृतींच्या नावांचा उपयोग करा, म्हणजे तुम्हाला त्यांची वाक्यरचना व्यवस्थित लिहिता येईल। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्न सोडवा। कोणतेही 5 15 गुणांसाठी। त्यातील पहिला, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। आकृती निसर्गातील कोणत्या घटनेशी संबंधित आहे ते लिहा। त्या घटनेत प्रकाश किरणांशी संबंधित कोणकोणत्या क्रिया दिसून येतात। आकृती काढून वरील क्रिया स्पष्ट करा। 2 खालील आकृती कोणते नियम दर्शविते ते ओळखून संबंधित 3 नियम लिहा। एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 8 2 आहे। त्यावरून व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित प्रश्नांची उत्तरे लिहा। चौथा, कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व तुमच्या शब्दात वर्णन करा। 5 सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 6 खालील समीकरण पायरी पायरीने संतुलित करून लिहा। 7 खालील परिच्छेदात दिलेली प्रक्रिया ओळखून ती दर्शवणारी नामनिर्देशित आकृती काढा। परिच्छेदचं वाचन करा। त्यानंतर शेवटचा प्रश्न 5 गुणांसाठी। प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्न सोडव। त्यातील पहिला, खालील उत्तराचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, उष्णता स्थानांतर कोठून कोठे होते? अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो? ते तत्व थोडक्यात कसे सांगता येईल? या तत्वाचा उपयोग पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माच्या मापनासाठी केला जातो? उत्तरावरून या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। अतिशय प्रश्न सोपा आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा। खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। खाली एक आकृती दिलेली आहे, त्यावरून प्रश्न विचारलेले आहेत। आकृतीत दर्शवलेली भिंगाची रचना कोणत्या दर्शकामध्ये आढळते? या दर्शकाचे कार्य कसे चालते ते थोडक्यात लिहा। या दर्शकात विभिन्न विशालन कसे मिळवता येते? आकृतीला योग्य नावे देऊन आकृती पुन्हा काढायची आहे। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। अशा प्रकारे आपण इयत्ता 10वीची 10 मार्च रोजी होणारी विज्ञान भाग 1ची प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद।